नमस्कार. मराठी गृहिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण विदर्भातील स्पेशल रेसिपी वांगी भात बनवणार आहोत. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वांगी भातासाठी 5 वांगी घेतलेली आहेत. त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, टोमॅटो उभा चिरून घेतला आहे, कोलमचे तांदूळ घेतले 2 वाट्या. याऐवजी तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ वापरू शकता. 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्यात. त्यानंतर शेंगदाणे घेतलेत, किसलेलं खोबरं घेतलं आहे. त्याच्यानंतर ही 2 चमचा हरभरा डाळ, त्यालाच आपण चणा डाळ असे म्हणतो, ती घेतली आहे. 1 चमचा उडीद डाळ घेतली आहे. 1.5 चमचा धने घेतलेत. अर्धा चमचा पांढरे तीळ घेतलेत. त्याच्यानंतर हे आपण खडे मसाले, स्टार फूल, हिरवी वेलची, मसाला वेलची, 2 लवंगा, मिरे आणि 2 सुक्या मिरच्या आणि खसखस घेतली 1 चमचा. आता आपण कढई गरम करत ठेवली आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे जे धने आहेत ते भाजून घेणार आहे. आपण आता हा वांगी भातासाठी मसाला तयार करतो आहे, त्यासाठी आपल्याला हे मसाल्याचं सर्व साहित्य थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे. हे आपण जे धने घेतले थोडे भाजून घ्यायचे. धने जास्त भाजायचे नाही आहेत. त्याच्यामध्येच आपण लगेच हरभरा डाळ टाकून, चणा डाळ टाकून घेणार आहे आणि ती पण आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे. ह्या साहित्याला जास्त वेळ लागतो भाजायला, म्हणून आपण हे 2 साहित्य अगोदर भाजायला टाकलेत. त्याच्यानंतर आपल्याला एक साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकत जाणार आहे. त्यानंतर आता आपण उडदाची डाळ घालून घेणार आहे. डाळ अगदी हलकी भाजून झाल्यानंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालणार आहे. त्यानंतर आपण मंद आचेवरच हे सगळं साहित्य भाजून घेणार आहे. त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालणार आहे. थोडंसं तेल घातल्यामुळे काय होईल, आपले साहित्यसुद्धा व्यवस्थित भाजले जाईल आणि आपल्या मसाल्याला सुद्धा थोडासा ओलसरपणा येईल. त्यानंतर आता हे राहिलेलं सगळं साहित्य आपण घालून घेणार आहे आणि व्यवस्थित भाजून घेणार आहे. खसखस आपण सगळ्यात शेवटी टाकली, कारण की खसखस ही लगेच करपते, त्यामुळे ती सगळ्यात शेवटी घालायची. आणि आता नंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये हे किसलेलं खोबरे ते घालून घेणार आहे आणि 1 मिनिटभरच आपण हे साहित्य भाजून घेणार आहे. आता सर्व साहित्य आता भाजून झालं. आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि त्याच्यापासून आपल्याला एकदम हे वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, का जाडसर ठेवायचं नाही आहे. एकदम बारीक असा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्याचा. तुम्हाला हे वाटण तुम्ही पाणी घालूनसुद्धा वाटू शकता किंवा न पाणी घालतासुद्धा त्याचा मसाला तयार करू शकता. मी न पाणी घालता अशा पद्धतीने हे बघा मसाला तयार करून घेतला आहे. हा मसाला तयार करताना एकदम बारीक वाटायचा, नाहीतर भात खाताना आपल्याला टचटच लागू शकतं. त्यानंतर आता आपण लसूण पाकळ्या, ज्या आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्यात त्या आपण ठेचून घेणार आहे. लसूण आपला ठेचून झाला आहे. अशा पद्धतीने लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण वांगी चिरून घेणार आहे आणि पाण्यात टाकणार आहे, कारण की वांगी जर तशीच आपण ठेवली तर ती काळी पडतात, म्हणून पाण्यात टाकायची. वांग्याचे आपण काटे काढून घेणार आणि त्याच्यानंतर त्याच्या उभ्या फोडी करणार आहे. जर तुम्हाला काटे तसेच ठेवायचे असतील तर तसे ठेवले तरीसुद्धा चालतात, पण मी आता इथे काढणार आहे आणि त्याच्या अशा उभ्या फोडी करून घेणार आहे. काही ठिकाणी काय करतात, वांगे अशी वांग्याला अशा 4 चिरा देतात उभ्या आणि त्याच्यामध्ये मग तो जो आपण वांगी मसाला बनवला आहे तो मसाला घालतात आणि ती वांगी तशीच अखंड वांगी भातामध्ये सोडतात. पण आपण तशा पद्धतीने नाही करणार आहे. आपण अशा उभ्या फोडी करून घेणार आहे आणि त्याचा भात बनवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण 5ही वांग्यांच्या फोडी करून घेतल्या. त्यानंतर आता आपण कोलमचे जे तांदूळ घेतलेत ते आपण स्वच्छ 2 पाण्यांनी धुवून घेणार आहे. ह्या भांड्यात काही मला तांदूळ धुता येणार नाही आहेत, त्यामुळे ते मी दुसऱ्या भांड्यात ओतून घेतलं आहे आणि आता मी तांदूळ हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. कोलमच्या तांदळाचा भात हा खूप मोकळा आणि सुटसुटीत असा तयार होतो. तांदूळ आपले स्वच्छ धुवून झाले, त्यातलं आपण पाणी काढून घेणार आहे. चला तर मग आता आपण भात बनवायला सुरुवात करूया.
तर मी कढईतच भात बनवणार आहे। त्याच्यामध्ये कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्या अंदाजानुसार तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालायचं, अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा जिरं घालायचं। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ उभा चिरून घातला तरी सुद्धा चालेल। मी असा बारीक चिरून घेतला आहे। कांदा आपला सोनेरी रंगावर आपण तळून घेतला आहे। त्याच्यानंतर आपण जो लसूण ठेचून घेतला होता तो लसूण त्याच्यामध्ये घातला आहे। आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून लसणाचा वास थोडासा कमी होईल। लसूण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। लसूण आपला परतून झाला आहे, त्यानंतर आपण हे टोमॅटो घालून घेणार आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित मऊ होईपर्यंत बारीक गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जी कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती त्यातली अर्धी कोथिंबीर आत्ता आपण फोडणीत घालून घेतली आहे, त्यामुळे भाताला खूप छान चव येते। आणि अर्धी राहिलेली आपण ती भातावर वरून घालणार आहोत। सर्व साहित्यात आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण उभी कापलेली जी वांगी आहेत, आपल्या फोडी, वांग्याच्या फोडी, त्या आपण घालून घेणार आहे आणि 2 मिनटं आपण या वांग्याच्या फोडी तेलामध्ये अशाच परतून घेणार आहे, कारण वांगी ही तेलात व्यवस्थित परतली गेली पाहिजेत, त्यामुळे भाताला छान चव येते। जर आपण अशी वांगी थोडीशीच परतली आणि लगेचच तांदूळ टाकले त्याच्यामध्ये तर ती वांगी परतली जात नाहीत। अशी 2 मिनटं आपल्याला ही वांगी याच्यामध्ये अशी परतून घ्यायची आहेत। त्यानंतर आता वांगी चांगली तळलेली आहेत। त्यानंतर आपण छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे आणि आपल्या भाताच्या अंदाजानुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे। आता आपण जो वांगी मसाला तयार करून घेतला होता तो त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत सर्व मसाला परतून घ्यायचा आहे। या वांगी भाताच्या रेसिपीचा समावेश हा साऊथ इंडियन रेसिपींमध्ये केला जातो, कारण त्या भागामध्ये हा पदार्थ जास्त प्रमाणात बनवला जातो, आपल्याकडे कमी प्रमाणात बनवला जातो। मसाला आपला छान परतून झाला आहे, तर त्याच्यामध्ये आपण जे कोलम तांदूळ धुवून घेतले ते घालून घ्यायचे। तांदूळ आपल्याला 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहे। गरम पाणी घातल्यामुळे भात मोकळा आणि सुटसुटीत छान होतो। जर तुम्ही थंड पाणी घालणार असाल तर तांदूळ अगोदर घालायचे नाहीत, त्या मसाल्यामध्ये तसेच थंड पाणी घालायचे आणि त्यानंतर त्या पाण्याला उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे वरून उकळीमध्ये, तर तसा पण हा भात खूप छान होतो। हे बघा, तांदूळ आपले खूप छान असे परतून झालेत, तर त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी घालून घेणार आहे। भाताच्या अंदाजानुसार त्यात पाणी घालायचं। मी इथं 3 ग्लास गरम पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण मोठ्या गॅसवर भाताला एक उकळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर बारीक गॅसवर झाकण ठेवून आपण भात शिजवून घेणार आहे। भाताला आता छान उकळी आलेली आहे, तर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण कमी गॅसवरच भात आपण शिजवून घेणार आहे। हे बघा, भात आपला 80% शिजत आला आहे। थोडंसं त्याच्यामध्ये पाणी शिल्लक आहे आणि भात पण थोडासा कच्चा आहे, तो तेवढ्या पाण्यावर तो बरोबर भात शिजणार आहे। हे बघा, आपला भात आता शिजला आहे, तर त्याच्यामध्ये आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा एक झाकण ठेवून 1 मिनिटभरच वाफ येऊन देणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करणार आहे। झाकण ठेवून पुन्हा एकदा एक वाफ काढून घ्यायची। हे बघा, आपला भात आता तयार झालेला आहे, तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर आजची ही वांगी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। थँक्यू।